हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 13वा ओवी 28. पापान आचरिता आचरिता कधी पुण्याचीच करिता करिता समृद्धी सुखाचीच संपादिता संपादिता वृद्धी स्वतंत्र बुद्धी बुद्धी म्हणोनी परिजीव नाही नाही स्वतंत्र पाठी लागले लागले कर्मतंत्र तयाचा खेळची विचित्र हाती कळसूत्र कर्माचे पुण्याकडे लक्ष जाय पापाकडे ओढती पाय सत्कर्माचा शोधिता ठाय कुकर्मी काय आतुडे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरामाजी नारायण गावचा पाटील भीमाजी तयाची कथा आता परिसाजी रसराजीच अमृताची. भीमाजी घरचा सुख संपन्न आल्या गेल्या घाली अन्न कधी न ज्याचे मन खिन्न प्रसन्न वदन सर्वदा. अदृष्टाचे विलक्षण संयोग न कळता होती लाभ वियोग चालून येती कर्म भोग नसते रोग उद्भवती. इसवी सन 1909 भीमाजीस पीडी दुर्दैव होय कफक्षय रोगोद्भव प्रादुर्भाव ज्वराचा येऊ लागला असह्य खोकला ज्वरही फार वाढू लागला. दिवसेदिवस बळावत गेला निराश झाला भीमाजी. तोंडास फेस सर्वदा येणे मचूळ आणि रक्ताचे गुळणे पोटात अक्षयी कळमळणे जीव तगमगने राहीना. शेजे खिळला दुःख नाहीत गळाली गात्रे चालला वाळत उपयांची झाली शिकस्त झाला तो त्रस्त अत्यंत. अन्नपान काही न रुचे पेज पथ्य काही न पचे तेने अस्वस्थ काही न सुचे हाल जीवाचे असह्य. देवस्की झाले सारी हात टेकिले वैद्य डॉक्टरी पाणी सोडिले जीविता शेवरी पडला विचारी भीमाजी. पाटील झाले उद्विग्न चित्ती दिसती थोडे दिसांचे सोबती उत्तोरा तर फारची थकती दिवस गती चालले लागले. आराधिली कुल देवता तीही दीना आरोग्यता
जोशी पंचाक्षरी समजता थकले पुसता पाटील. कोणी म्हणती अंगरोग काय तरी हा कोणी म्हणती अंगरोग काय तरी हा दैवयोग. वाटे ओढावला पुरा भोग निरुपयोग मनुष्य यत्ना. डॉक्टर झाले हकीम झाले उपचार करिता टेकीज आले. कोणाचे काहीच न चाले प्रयत्न हरले सकळांचे. पाटील अत्यंत कदरले म्हणती देवा म्या काय केले. काहीच का उपयोगान आले. पाप असले कैचे हे. देव तरी कैसा विलक्षण सौख्य भोगत्या एक क्षण. आपुले होऊने दि स्मरण नवल विंदान तयाचे. मग तयाची जय येई मना संकट परंपरा धाडितो नाना. करुणी घेई आपल्या स्मरणा नारायणा धाव म्हणती. असो कळवळ्याचा धावा ऐकला देव तात्काळ गहिवरला. बुद्धी उपजली भीमाजीला पत्र नानाला घालावे. करतील काहीतरी नाना इतर कवना जे करवेना. ऐसा पूर्ण विश्वास मना पाटलाना वाटला. तोची त्यांचा शुभ शकून तेची रोगाचे निरसन. पुढे सविस्तर पत्र लिहून नानास त्यांनी पाठविले. नानासाहेबांचे स्मरण तेच नाथांचे स्फुरण. उद्भवले रोग निवारण कारण अतर्क्य विंदान संतांचे. हो का काल चक्राची रचना तेथेही दिसते ईश्वरी योजना. यासव कोणी अन्यथा कल्पना करुनी वल्गना न करावी. बरी वाईट क्रिया सारी ईश्वर तेथीचा सूत्रधारी. तोची मारी कार्यकारी तो एकम. पाटील लिहिती चांदोर करास औषधे खाता आला त्रास. कदरलो मी या जीवितास जग उदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडिली व्याधी दुसाय ऐशी ठरविली. हाकीम वैद्यांची बुद्धी थकली उमेद खचली माझीही. हरिओम.